मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर। 3 हेक्टर पर्यंत मदत करणार। 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदतीची घोषणा। कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 तर बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,500 रुपयांची मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। करडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टरी 3,47,000ची मदत मिळणार। 47,000 रुपये कॅश तर 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देण्याची फडणवीसांची घोषणा। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत। राज्य सरकारची घोषणा। नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणार। कर्ज वसुलीला स्थगिती। जमीन महसुलातही सूट। तामिळनाडू आणि कर्नाटकपेक्षा आपण शेतकऱ्यांना जास्त मदत दिली। उपमुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। पीक विमा धोरणानुसार अतिवृष्टी निकषांचा समावेश नाही। विजय वडेट्टीवार यांची टीका। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीस नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। कफ सिरप प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका। वकील विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या बाळाचा नागपुरात मृत्यू। औषध अधीक्षक दिनेश मौर्या यांची तडकाफडकी बदली। या प्रकरणी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस। महाराष्ट्रात कोल्ड्रिफ औषधाचा पुरवठा नाही, चिंता करण्याची गरज नाही। अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती। देवानं जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दुःख नाही। सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। तर सरन्यायाधीशांवर नाही, हा संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार। संजय राऊतांची टीका। गवईंवर हल्ला करणाऱ्या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे, हा सर्वोच्च न्यायमूर्तींचाच नव्हे तर घटनेचा अपमान। संजय शिरसाट संतापले। न्यायाधीश गवईंवरील हल्ल्याप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन ही मनुवादी मानसिकतेची पिलावळ बूट फेकते, अशा कट्टरतावादी प्रवृत्तींचा जाहीर निषेध। रोहित पवार आक्रमक। शिवसेना चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वी निर्णय येण्याची शक्यता। आसिम सरोदेंचं वक्तव्य। राम आमच्याकडे असल्यानं धनुष्यबाणही आमच्याकडेच राहील। मशालमध्ये रॉकेल नसल्यानं ते खाली गेलं। गुलाबराव पाटलांची टीका। राजकारणातला हिरो म्हणून पंतप्रधान मोदींकडे पाहतो। फिल्म सिटीला टॉप क्लास बनवणार। फिक्की फ्रेम्सच्या 25व्या आवृत्तीच्या उद्घाटनावेळी फडणवीसांचं आश्वासन। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनालाही उपस्थित राहणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।